दक्ष 11 संघाचे पॅक तक्ष 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 11 गावदेवी भातनपाडा टीमला सुवर्ण संधी आहे। सुपर 4 मध्ये जर टीम गेली तर सुयोग मुकादम टीमचे आजोबा काय काय लावत नाही अजून टीमचे पॅकेरा सुयोग काय अजून लागत सुयोग मुकादम टीमचे पॅकेरा त्यांच्याकडून 5000 रुपयाचा इनाम टीमला मिळेल। सुपर 4 मध्ये गेली तर भातनपाडा टीम आता संघर्ष करणं गरजेचं आहे। विजय मुकादमच्या हातामध्ये चेंडू भवितव्या गोलंदाज गोलंदाज विजय मुकादम एका साइडला कसरकंड टीम दुसऱ्या साइडला भातनपाडा टीम संघर्ष करणं गरजेचं ना। आपण पाहिलं गेल्या वर्षी देखील रनरअप झाली होती भातनपाडा टीम। नक्कीच विजय मुकादम यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू पाहायला मिळाले होते, पण आता या मैदानावरती स्ट्रगलली तुम्हाला खूप सारी मेहनत घेणं गरजेचं आहे। 11 खेळाडू तुम्हाला एकवटले गेले, जवळजवळ 3 मॅच एकवटले गेले या 11 खेळाडू, पण आता या 4थ्या मॅचसाठी संघर्ष करायला लागणार भातनपाडा टीमला। पण त्यांच्या आगेच ती टीम आहे ती कसरकंड टीम, तिला देखील विसरता कामा नये मित्रांनो। जबरदस्त खेळ आहे त्यांच्यामध्ये देखील। स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा प्लीज। पंच तुम्हाला देखील विनंती करतो स्पीडअप करा प्लीज। आज संघर्ष करणं गरजेचं आहे। गोलंदाज गोलंदाज विजय पाटील सलामीची जोडी प्रफुल्ल माते आणि अनिकेत पाटीलची जोडी। पहिला चेंडू हवेमध्ये जरूर केलाय, चेंडू खाली विजय मुकादम कॉन्फिडन्स मात्र हरवला होता, पण जजमेंट चांगलं झालं आणि विकेट नंबर पहिली गेली आहे ती मात्र कसरकंड टीमची। प्रियाताई बबन मुकादम महिला बाल कल्याणचे सभापती माजी सभापती यांच्याकडून जर भातनपाडा टीम सुपर 4 मध्ये गेली आणखीन 2000 रुपये मिळतील। टोटल 7000चा इनाम सुपर 4 मध्ये गेल्यानंतर भातनपाडा टीमला मिळू शकतोय, पण मेहनत घेणं गरजेचं। पहिली विकेट निर्माण झाली तो फलंदाज बाद झालाय अनिकेत पाटील। अनिकेत पाटील प्रफुल्ल मतेची विकेट बाद व्हायची आहे। हा चेंडू विकी पाटील यावेळेस सिंगल मिळतंय, सिंगलला खातं खोललं मी म्हणाल कसरकंड टीमना। खूप सारी मेहनत घेणं गरजेचं आहे। स्ट्राईक मिळते ती प्रफुल्ल मते बरसला होता प्रफुल्ल मते आधीच्या 2 मॅच मध्ये, पण या मॅच मध्ये कमालीचा फलंदाजी करायला लागल्या मैदानावरती। काय संघर्ष पाहायला मिळतो, पूर्ण भातनपाडा गाव उलटून आलाय। हा चेंडू स्वतःला चुकून दिला, गोलंदाज विजय मुकादम बरसला या मैदानावरती। विजय मुकादम साठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। जवळजवळ 3री-4थी मॅच संघर्ष करतोय, स्वतःसाठी नाही तर टीम साठी नाही तर गावासाठी पूर्णपणे मेहनत करतोय हा गोलंदाज तो विजय मुकादम। हा चेंडू हवेमध्ये जरूर केलाय, क्षेत्ररक्षण येणार आता मात्र झेल सोडला, तो झेल मात्र प्रफुल्ल मतेचा झेल सोडलाय मित्रांनो। मोठी विकेट होती, मोठ्या विकेटला बाहेर काढायचं होतं, पण मिळाल्या चेंडूवरती 2 धावा संघ जाऊन पोहोचला, मात्र अद्यापपर्यंत 1 विकेट गेल्यानंतर 3 या आकड्यावरती। 3 धाबा झाल्या, संघर्ष करतात, पाठिंबा 11 खेळाडूचा नाहीये, गावकीचा पाठिंबा भातनपाडा संघाच्या बाजूने, पण त्याच्या आगेच ती टीम खेळते ती कसरकंड टीम, ती देखील कमी नाहीये मित्रांनो। प्रफुल्ल मात्याने उडवला, हेलिकॉप्टर लुक दिलाय, अगदी चेंडू सीमा रेषाच्या पलीकडे, पंच काय 4 धावा मिळाल्या चेंडूवरती।
भातांबाडा टीमच्या शतरक्षणाला कळाला असेल. हा चेंडू अजून हवेमध्ये, यावेळेस लॉंग अपच्या वरती ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेच्या पलीकडे डबल धमाका पाहायला मिळतोय. यावेळेस षटकार. कॅच पकडायला पाहिजे होती, एकत्र गोल करण्याची वेळ आली भातांबाडा संघावरती. धावांचा आलेख मात्र पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 13 धावा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज भातांबाडा टीम. 13 धावा. गोलंदाजी चांगली होतीये, शतरक्षणाची साथ मिळणं गरजेचं आहे. 13 धावा झाल्या. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 13 झाल्या. 13 धावा झाल्या. काय परिस्थिती. जेल सोडला, त्याच्या आधी जेल सोडला, चौकार मिळाला, त्यानंतर पुन्हा जेल सोडला, षटकार मिळाला. ही परिस्थिती मात्र पाहायला मिळते. संघाचा विचार करायला गेला तर धावसंख्येचा आलेख मात्र पाहायला मिळतोय तो 13 या आकड्यावरती. दीपक मुकादम नवीन गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईक मिळते ती फलंदाज विकी पाटील. विकी पाटील संघर्ष करणं गरजेचं होतं या मैदानावरती. भातांबाडा टीम बरोबर कसरखान टीम खेळते, पण बराचसा हवेमध्ये चेंडू अगदी सीमारेषेच्या लगतला जातोय आणि अतिशय जबरदस्त वेग आणि सीमारेषेच्या पलीकडे जातो. हा मैदानामध्ये तलपले. त्याच्या आधी प्रफुल्ल मत्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जी टीम आहे ती कसरखान टीमचे फलंदाज आक्रमक रूप धारण. हवेमध्ये जरूर चेंडू खेळलाय, चेंडू खाली शतरक्षण. आता मात्र जेल पकडल्यानंतर पहिली विकेट, दुसरी विकेट संपादित होते ती कसरखान टीमची. विकी पाटीलची विकेट गेली, पण प्रफुल्ल मते तो नॉन स्ट्रायकरला मात्र उभा. त्याची विकेट घेणं गरजेचं आहे भातांबाडा टीमला जर संघर्ष करायचा असेल मैदानावरती. पण प्रफुल्ल मते सामना सोडणार नाहीये. तशा अर्थानं एकमेव आर्मी आहे म्हणायला हरकत नाही. कसरखान टीम कडून खेळणारा खेळाडू तो प्रफुल्ल मते आहे. नवीन आलेला फलंदाज भावेश पाटील. दीपक मुकादम गोलंदाज. हा चेंडू हव्यामध्ये जरूर केलाय, विकेट संपादित झाले. बॅक टू बॅक दुसरी विकेट निर्माण केली दीपक मुकादम. दोन विकेट निर्माण केल्या. पहिल्या चेंडूत चौकाराचा मार मिळाला होता, पण स्वतःवरती कंट्रोल केलं, स्वतःला सावरला आणि चला स्पीडअप करा प्लीज, विनंती करतो स्पीडअप करा प्लीज. कसरखान टीमचे खेळाडू स्पीडअप करा प्लीज. खेळाडूंना धावत द्या ना प्लीज. आदर्श पाटील नवीन फलंदाज धावत जा प्लीज. स्पीडअप कर प्लीज. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक ओव्हर म्हणावा लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या, 4 धावा देखील मिळाल्या गोलंदाजाला. पण आता नवीन आलेला फलंदाज आदर्श आदर्श घडवण्यासाठी खूप सारा संघर्ष करायला लागणार कसरखान टीमच्या खेळाडूंना. हा चेंडू अगदी स्वतःला झोकून देतोय गोलंदाज दीपक मुकादम. व्हेरिएशन चांगलं आहे गोलंदाजाचं आणि त्याच्या अगेन्स्ट तो फलंदाज आहे तो
आदर्श पाटील. आदर्श पाटील गोलंदाजी चांगली, तेज तर्रार गोलंदाज. जबरदबला 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला तर 5वा चेंडू स्वतःला झोकून दिलाय. अगदी टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं आणि चेंडू सरळ जातो. मात्र विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक चेंडू डॉट येतोय. 4 धाबा दिल्या. कमबॅक वाली ओव्हर म्हणायला गेली या षटकामधली मी म्हणेल गोलंदाज दीपक मुकादम. हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. प्रफुल्ल मात्या नॉन स्ट्रायकरला उभा आहे. जबरदबल या षटकामधले एकही चेंडू प्रफुल्ल मात्याला भेटले नाहीये. याच्यापेक्षा आनंद का असेल भातांबाडा टीमच्या बाजूना. मी म्हणजे निर्णय थोडासा चांगला ठरलाय या दुसऱ्या षटकामध्ये. दीपकनं धावा दिला त्या केवळ 4 धावा आणि त्याच्यामध्ये 2 विकेट निर्माण केल्या मित्रांनो. 2 विकेट निर्माण केले. आता मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुणाच्या हातामध्ये कर्णधार जिम्मेदारी देणार. जबरदबलला 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांचा आलेख मात्र पाळला गेला तर 17 धावा. 17 धावा झाल्या आपण पाहिलं. डीजे मास्टर भरत थोडा आवाज आपण पाहतोय. जबरदस्त मात्र खेळ मात्र पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज राजेश भोईर. त्याच्या समोर हार्ड हिटर फलंदाज प्रफुल्ल मते. जोरदार टाळ्याच्या गजाला स्वागत करतात. रिव्हर्सिपचा अटॅक आणि मात्र विकेट. 440 चा झटका भेटला तो मात्र कसरगंज टीमला. प्रफुल्ल मते मैदानात बाहेर. पाहतोय 17 धाब्यांवरती बांधून ठेवलाय ते मात्र मी म्हणेल जबरदबल. पहिल्या चेंडूवरती दीपकच्या चौकार मारला होता. त्याच्यानंतर 5 चेंडू दीपकला डॉट टाकले. दीपकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भातांबाडा संघाच्या बाजूना. दीपकने कमालीची गोलंदाजी केली. त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेल ना गोलंदाज झालाय तो गोलंदाज राजेश भोईर. त्याला पहिल्या चेंडूत विकेट निर्माण केली. ती फलंदाज प्रफुल्ल मात्या. हार्ड हिटर फलंदाज मैदानाचा बाहेर जातोय. नवीन येतोय फलंदाज कुणाल नाईक. कसरगंज टीमचा खेळाडू आहे. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं घडलं जात आहे. विकेट जाण्याची संभावना. विकेट मात्र प्राप्त होते. ती अजून एक मैदानाचा बाहेर. क्रॉसिंग झाली का बघा. बघा पटकन. कुठला तरी बॅट्समन आउटच आहे ना. कुणाल फलंदाज बाद आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक केलं मित्रांनो. स्क्रीन वरती चेक केलं. थर्ड अंपायर ऑफिशियल पंच देखील आहेत. संजय भाते सर कांबोड्याचे त्यांच्या वतीनं चेक केलं आणि कुणाल नाईकला मात्र परतावा लागला. प्लीज नवीन फलंदाज प्रसाद नाईक आणि नवीन फलंदाज आहे ना तो नॉन स्ट्राईक आणलेला. हा ठीक आहे.
आदर्श बरोबर आहे बरोबर आहे. नाही 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 बरोबर आहे दादा. स्ट्राईक मिळते ती फलंदाज आदर्श. हा चेंडू अगदी गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. स्ट्रगलिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बातांबाला टीम आता स्ट्रॉंग सोड मध्ये चालली आहे. जवळ 4 चेंडू डॉट केला तो आदर्श पाटील. काय करतोय मैदानावरती. धाबांचा वेग मात्र जवळ पाहायला मिळतोय तो 18 धाब्यांवरती. 18 धाबा झाल्या. जबरदस्त गोलंदाजी राजेश भोईरवरती आक्रमण चढवलंय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. कॉपी बुक स्टेपनं मारायला षटकार. तिसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. काय आपलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय. आता या 24 धाबा कदाचित अंगलट देखील येऊ शकतात. मी म्हणलं भातांबाडा संघाच्या बाजूनं धाबांचा वेग मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. हा चेंडू हवेमध्ये जरूर केलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. अंदाज मात्र मारता आला नाहीये ना त्या कारणानं मात्र या चेंडूवरती मात्र विकेट संपादित झाली आणि 2 धावा मात्र निर्माण केल्या या फलंदाजांना. ची मांग केली आपण पाहतोय. रनआउट साठी थर्ड अंपायर साठी फलंदाज बाद आहे. 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्यांना वाटचाल होती. मी म्हणेल चांगलं जजमेंट नाही घेता आलं विजय मुकादमला आणि स्वतःला जज करता कॅरी करायचं होतं. नंतर जेल मात्र पकडायचं होतं. आधीच पुढे धावत गेला आणि जेल झाला जमीनला दान आणि मिळाल्या मात्र 2 धाबा. नवीन फलंदाज प्रणय मते. 26 या आकड्यावरती धाबांचा वेग जबरदस्त पाहायला मिळतोय. पण बातांबाडा टीम बरोबर तेवढी बी ताकद आहे का षटकार चौकार मारण्याची. एका साईडला केतन मुकादम आहे, विजय मुकादम आहे, चांगले दिक्कत. त्यानंतर हा चेंडू अगदी स्वतःला झोकून दिला आणि 18 चेंडूचा खेळ झाला आणि जवळ धाबांचा उच्चंग पाहायला गेला तर 26 धाबा झाल्या. 27 धाबांची गरज असेल ती बातांबाडा टीमला. कसरखान टीमनं बऱ्याचशा गोष्टी मात्र निर्माण केल्या होत्या. खूप सारी कष्ट मेहनत या मैदानावरती घेतली आणि धाबांचा योग मात्र थोडीशी चुकी झाली बातांबाडा संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून. त्याच्या अगेन्स्ट मात्र 10-12 धाबांचा योग तो जास्त पाहायला मिळाला. पण या 10-12 धावा कदाचित मागण्या देखील ठरू शकतात. हे बातांबाडा संघाला विसरता कामा नाही मित्रांनो. जवळ आपण पाहतोय 2 टीमचा विचार करायला गेला तर बातांबाडा संघ पूर्ण गाव या ठिकाणी मॅच पाहायला आलाय स्वतःच्या टीमसाठी ना गावासाठी. आणि कसरखान टीमची देखील तेवढीच पब्लिक आहे मित्रांनो. जेवढंच पूर्णपणे प्रेक्षक राजा या मैदानाचा आनंद घेतात. YouTube लाईव्ह वरती देखील सामने पाहतात आणि त्याच्या अगेन्स्ट पब्लिक मात्र आज भरपूर मात्र पाहायला मिळाली या मैदानावरती. चला सलामीची जोडी ही मैदानामध्ये पाठवा प्लीज. सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये प्लीज विनंती करतोय.
हेलो, अठारह गेंद और 27 की दूरी। यह मुकाबला अच्छा है, शानदार मुकाबला, शानदार मुकाबला। राजेश है ना, दो आरंभिक बल्लेबाज, एक तरफ जयेश भोईर, दूसरी तरफ केतन मुकादम। बल्लेबाजी अच्छी होनी चाहिए भातापाड़ा टीम। घर का रास्ता नजदीक है। कसरगंज टीम, आपको भी घर जाना है। मैच कोई भी जीतो, आनंद मिलना चाहिए। स्पीड अप करा प्लीज। अठारह गेंदें जीत के लिए 27 की दूरी है, लेकिन गेंदबाज के हाथ में गेंद है। वो गेंदबाज प्रफुल्ल मत है, प्रफुल्ल मत है गेंदबाज। सेकंड बल्लेबाज केतन मुकादम, नौ सेकंड बल्लेबाज राजेश भोईर, जयेश भोईर, माफ कीजिए, जयेश भोईर अच्छे बल्लेबाज है। संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को, क्या करेंगे क्या नहीं। पहली गेंद प्रफुल्ल मत है, सेकंड बल्लेबाज पहली गेंद के ऊपर अटैक करते हैं वो केतन मुकादम। पहली गेंद चारों तरफ से टाली सी गुंजाइश, लेकिन क्या करेंगे। 18 गेंदे 27 की दूरी। पहली गेंद टैप किया गेंद को और सिंगल तो आया, क्या मिलेगा दूसरा, दूसरा भी मिला। दो तो आया, लगभग लग रहा था चौवा जाएगा, लेकिन गेंद ने रुकावट ली बीच मैदान के अंदर। यहां पर मिले दो, दो के साथ खाता खोला खुद का भी और टीम का भी। केतन मुकादम, केतन मुकादम ये मुकाबला छोड़ेंगी नहीं भातापाड़ा टीम। सक्सेस अनसक्सेस कौन हो जाएगा, किसको मिलेगी ये बधाई सुपर 4 की और किसको मिलेगी दुआ, ये देखना पड़ेगा। ये गेंद कारपेट शॉट की तरफ से खेला है, सिंगल तो मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, नहीं आया सिंगल। सिंगल के साथ जाती हुई नजर आई भातापाड़ा टीम में। देखा जाएगा तो दो गेंद का खेलवा समाप्त, बन गए तीन। तीन तो शायद बने, अभी 24 बनाना पड़ेगा। तीन तो बनाए, 24 कैसे बनेंगे। अंपायर का डेड बॉल का इशारा, मैं कहूंगा थोड़ी तबलीग होती है गेंदबाज को। क्या करेगा प्रफुल्ल मत, अच्छी गेंद डालेगी कि सामने होगा जो बल्लेबाज जयेश भोईर, हार्ड हिटर बल्लेबाज। अच्छी तरफ से खेलेंगे या नहीं खेलेंगे देखना पड़ेगा। ये गेंद ब्रोकर की गेंद थी, 440 का झटका मिला भातापाड़ा टीम को। पहली सफलता जयेश भोईर मैदान के बाहर।
डीजे तो अच्छा गाना बजा रहा है लेकिन संकेत अच्छा नहीं है भातंबाड़ा टीम के लिए। एक विकेट जाने के बाद प्रेशराइज मैच बन जाएगा। क्या किया था भातंबाड़ा टीम ने, क्या किसका छोड़ा था और क्या स्कोर बना है। अच्छी तरफ से 27 का पीछा करना था बीच मैदान के अंदर, तो विकेट तो चली जा चुके। पहली विकेट मैं कहूंगा नए बल्लेबाज राजेश भोईर, जयेश भोईर के बाद आएंगे राजेश भोईर हार्ड हिटर बल्लेबाज। प्रफुल्ल भाते की गेंद, ये ब्लॉकर की गेंद खोद के निकाला, ये आया नंबर 6। प्रत्येक गेंद के ऊपर छक्का आता है तो बबन भाई और चौकों को भी बबन भाई इसी तरफ से 500 का इनाम। यह मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला, धक 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 धक, यह आया छक्का। ये क्रॉस लाइन पर खेला है, जरूर हवा में जरूर है, हवा इस सफर हुई है लेकिन कैच को लपक लिया। चलता हुआ दूसरा विकेट भातंबाड़ा टीम का। आज को लपक लिया दर्शन है। यही होता है मैदान के अंदर। बारी बारी सबकी बारी, कल तुम्हारी तो आज हमारी, ऐसी सिचुएशन में खड़ी है भातंबाड़ा टीम। पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद विकेट चली गई। यही होता है, लोहा घर में तो हथौड़ा मारना चाहिए, किस तरफ का हथौड़ा हो जाएगा। बल्लेबाज स्ट्राइकर में हो गए नए बल्लेबाज विजय मुकादम। 9 रन बने, 13 गेंदे 18 की जरूरत है। ये 13 का आंकड़ा बहुत घातक होता है। 13 नहीं तो मेरा नहीं, लेकिन कुछ तो कमाल दिखाना पड़ेगा। विजय मुकादम सेकंड बल्लेबाज, 13 गेंद 18 रन, क्या करेंगे क्या नहीं। रिवर्स स्वीप, ओ माय गॉड, जस्ट लाइट रॉकेट शॉट, यह छक्का। कोर्ट की चर्चा कोर्ट में, मैदान की चर्चा मैदान में। ऐसा जलवा दिखाया ये 3 दिन के बाद। ये पहला छक्का या रिवर्स का, वो बल्लेबाज विजय मुकादम। जोरदार तालियां होना चाहिए भातंबाड़ा टीम। यह अच्छा संदेश है, यह मुकाबला छोड़ेगी नहीं, मरते दम तक मुकाबला छोड़ेगी नहीं। तब तक जिएंगे, तब तक मरेंगे, तब तक मरेंगे, तब तक जिएंगे। मैदान के अंदर संघर्ष कर रही है भातंबाड़ा टीम। 12 गेंद 12 की दरकार, 12 गेंद 12 की जरूरत। ये 12, मैं पहले कहा था 13 का आंकड़ा बहुत मुश्किल होता है, मुश्किल में घड़ी में जा सकता है। क्या कॉन्फिडेंस था विजय मुकादम का। रिवर्स के लिए 13 गेंद 18 की जरूरत थी, रिवर्स के कगार पर उतरे थे। केतन मुकादम अपने 2 छक्के डालते तो रुपेश भूरे की तरफ से 500 का इनाम। नए गेंदबाज प्रसाद नाइक के हाथ में गेंद। 12 और 12 की जरूरत, 12 गेंदे 12 रन। यह मुकाबला हाई वोल्टेज, दिल की धड़कन तेज करने वाला,
धक 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 धक। यही मुकाबला होना चाहिए था, ऐसा लग रहा था स्कोर कम हो जाएगा, मजा नहीं था। अभी स्कोर बड़ा है तो मैच भी बड़ा है। चलो मैदान के अंदर सेकंड बल्लेबाज केतन मुकादम। केतन मुकादम 2 मैच अच्छी तरफ से खेले, 3 मैच अच्छी तरफ से खेले, लेकिन ये मैच का फैसला केतन मुकादम के हाथ में। 12 गेंद 12 रन। ये गेंद उठाने की सोची थी, गैप सिलेक्शन अच्छा है, गेंद गई गिलगिली चप्पा खुशदी रंबा। यह आया नंबर 4। रेड़ा झेल नहीं है, देखा है मैदान कितनी बार भातान का चैंपियन बनने के लिए तैयार है कि भाता बड़ा टीम या चैंपियन बनेगी ये कसरगंज टीम। छक्का लगा तो 1500 का इनाम आ जाएगा। केतन मुकादम, ओ माय गॉड, हवा में जरूर खेला है, क्या मिलेगा? कैच, छोड़ दिया मैच को या कैच को। यह आया नंबर 1 का रन और स्कोर बनता हुआ नजर है बीच मैदान के अंदर। 20 तो बने, 7 की दूरी, 7 चाहिए अपने टीम की, कसरगंज टीम को। बीच मैदान के अंदर मैं कहूंगा 11 खिलाड़ी इकट्ठे तो अच्छा मुकाबला हो जाएगा, लेकिन 11 खिलाड़ी को अच्छा साथ देना पड़ेगा गेंदबाज का। 7 चाहिए। विजय मुकादम रिवर्स स्विप के अटैक में छक्का डाला था, वही हो गया बल्लेबाज स्ट्राइकर बार। बबर भाई मुकदम से 1500 का इनाम है, छक्का डालते हैं तो सोचना पड़ेगा। विजय मुकदम 7 की दूरी, ये गेंद अपील जरूर हुई है। ये गेंद आई डॉट की समाप्ति। डॉट रहते तो जी घबराता है भाता हमारा टीम का, लेकिन क्या करेंगे, डॉट तो डालनी पड़ेगी गेंदबाज को। 7 की दूरी है, 7 रन बनने चाहिए, 7 होनी चाहिए टीम की, 7 होनी चाहिए गांव की, 7 होनी चाहिए मान्यवरों की, 7 होनी चाहिए मैदान की। यही होगा मुकाबला। ये गेंद खेला जरूर है अंपायर के पास, गेंद गई सीमा के पार, यह आया दम रहता हुआ छवा। भातान बड़ा टीम की जरूरत, भाता बड़ा टीम संघर्ष करिए, जल्लोश मनाएंगे। कौन सी टीम? ये गेंद उड़ाया, या नंबर 4 आज की दिनों की ये मैं कहूंगा सुपर 4 में क्वालिफाई हुई और ये भाता बड़ा टीम। महिला बालकल्याण सभापती प्रिया बबन मुघाल। नक्कीच महिला बालकल्याण सभापती माजी सभापती यांच्याकडून 2000 रुपयाचं इनाम ते मिळणार।